हरि औदुंबरातवटी नरसिंह योगी कृष्णातटी परमशांत सुखास भोगी ध्यान समस्त चरित्र पाहे अनन्य दो क्षण त्यासे इच्छित देता आहे नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत ओम श्री गुरु गुरुदेव गुरु जय जय दत्तात्रेय गुरु। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेय, भगवान दत्तात्रेयांची पूर्णावतार श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री कृष्ण सरस्वती, परमपूजनीय वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ सद्गुरु स्वामी स्वरूपानंद। सद्गुरुनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये अनेक गोष्टी बोधप्रधान आहेतच, पण ज्ञानप्रधानही आहेत। त्यातून निर्माण होणारं जे ज्ञान आहे ते आत्मविकसनाच्या दृष्टीनं आणि त्याचबरोबर परालाभाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं ठरतं। आपण विचार करत आहोत तो भस्म महात्म्य ज्या अध्यायामध्ये गुरुचरित्राचा सांगितलेला आहे त्या 29व्या अध्यायाचा वामदेव क्रौंचारण्यामध्ये प्रविष्ट झालेले आहेत आणि त्या ठिकाणी एक अशुभ शक्ती ब्रह्मराक्षस ज्याला म्हणतात त्या शक्तीचं वास्तव्य आहे। अशा प्रकारच्या शक्ती या शापित असतात, किंबहुना त्यांच्या कर्माची जी फळं आहेत ती फळं भोगत ते त्या स्तरावर राहत असतात किंवा आपला आयुष्यक्रम चालू ठेवतात। ती नियतीची परमात्म्याची योजना असते। आता या ब्रह्मराक्षसानं वामदेवांना पाहिल्यानंतर आपण विचार करा, एक शुद्ध सत्वगुण आहे तो म्हणजे वामदेव। सत्वगुणारूढ ते आहेत, प्रत्यक्ष शिवच आहेत। शिव म्हणजे अत्यंत कल्याणकारी जे तत्व आहे त्या तत्वाला शिव असं आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलेलं आहे। आणि शिव जो आहे हा एक प्रकारचा शुभ प्रगट करत असतो आणि शुभ करण्यामध्ये शिव या शक्तीला अतिशय आनंद वाटत असतो। पुष्कळ वेळा आपण म्हणतो शंकर म्हणजे संहारक देवता आहे, पण हा संहार हा सृष्टीक्रमाच्या दृष्टीनं अत्यावश्यक असल्यामुळं त्यांच्याकडे जी कामगिरी आहे ती कामगिरी काही गैर आहे असं वाटत नाही, किंवा असं म्हणण्याचं कारणही नाही। उत्पत्ती प्रलय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या परमात्म्याच्या इच्छेनंच घडत असतात। स्थिती ही त्याच्या इच्छेनंच अनुभवावी लागते। तेव्हा हा ब्रह्मराक्षस त्यांनी जेव्हा वामदेवानं पाहिलं तेव्हा त्याच्या मनामध्ये
विलक्षण क्रोध निर्माण झाल्याचं गुरुचरित्रामध्ये विशद केलेलं आहे. आणि हा क्रोध त्याच्या देहाती मावेनाचा झालेला होता. क्रोध जेव्हा देहामध्ये मावेनाचा होतो तेव्हा देह सुद्धा काही अशुभ गोष्टी प्रगट करतो. त्यातली अत्यंत तिरस्करणीय अशी जर गोष्ट कोणती असेल तर हा वामदेवानं पाहिल्यावर त्यांनी आपले दात खायला सुरुवात केली. करकरा दात खात असा गुरुचरित्रामध्ये उल्लेख केलेला आहे. ही दात खाण्याची जी क्रिया आहे त्या क्रियेचा अर्थ असा आहे की त्या ब्रह्मराक्षसाच्या ठिकाणी जो विचार निर्माण झाला तो विचार क्रौर्यानं परिप्लुत अशा प्रकारचा होता. अत्यंत क्रूरपणाचा विचार निर्माण झाला. दुसरं त्या विचाराचं वैशिष्ट्य असं होतं की निखळ देहभावातनं निर्माण झालेला तो विचार आहे. त्या विचाराच्या मागं कोणत्याही प्रकारचं विवेकाचं अधिष्ठान नाही. निखळ देहभाव म्हणजे काय? जो देह आहे त्या देहाला सुरक्षित करत राहायचं आणि त्या देहाच्या चैनीसाठी म्हणून अनुवर्तन करायचं. आणि त्यांनी काय केलं तर त्या वामदेवाला आलिंगन दिलं. त्या आलिंगनामध्ये प्रेम नव्हतं. तर वामदेवाचा ग्रास कसा करता येईल हा विचार त्या ब्रह्मराक्षसाच्या ठिकाणी होता. आलिंगन वारकरी सुद्धा एकमेकाला देतात आणि वारकरी संप्रदायामध्ये एक रचना अतिशय मान्यता पावलेली आहे. ती रचना कोणती असेल तर भगवंताचं जे रूप आहे, भगवंताचं जे ज्ञान झालेलं असतं किंवा त्याच्याविषयीचा जो विचार आहे तो एकमेकांच्या हृदयामध्ये संक्रांत करायचा. म्हणजेच हृदयाला हृदय जोडायचं आणि शुद्ध चैतन्य म्हणजे काय हे समजून घ्यायचं, यासाठी ते आलिंगन आहे. आणि ती रचना अशी आहे की इये हृदयीचे तिये हृदयी घातले. म्हणजे एका वारकऱ्याच्या हृदयामध्ये असलेला पांडुरंग जो आहे किंवा आत्मलाभाचा जो विचार आहे, भगवंताच्या भक्तीचं जे स्फुरण आहे ते दुसऱ्या ठिकाणी सुद्धा पल्लवित व्हावं आणि विश्वातला आनंद जो आहे तो आनंद आणखी वाढीस लागावा. निरतिशय अशा प्रकारच्या आनंदामध्ये सर्वांनी राहावं यासाठी वारकरीही आलिंगन देतात. सद्भक्त असेल आणि दुसऱ्या भक्ताला त्यांनी पाहिल्यानंतर त्यालाही असं वाटतं की आपण प्रेमानं याला आलिंगन द्यावं. त्रिविक्रमाच्या अध्यायामध्ये आपण असं पाहिलेलं आहे की सद्गुरुनाथ महाराजांना त्रिविक्रमाने आलिंगन दिलं. हा आलिंगनाचा जो प्रकार आहे त्याच्यामागं विवेक आहे, त्यानंतर ज्ञान समृद्धी आहे, आत्मलाभाच्या दृष्टीनं एक प्रकारचं ते आलिंगन आनंददायी ठरतं. इतकंच नव्हे तर भक्तीची वाढ करण्यासाठी म्हणूनही त्याचा उपयोग होतो. भक्तिप्रेमाचं आलिंगन वेगळं आणि या ब्रह्मराक्षसाने जे आलिंगन दिलेलं आहे त्या आलिंगनामध्ये निखळ देहभाव त्याचा आहे. वामदेवांचं वर्णन मात्र वेगळं आहे. वामदेवांचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे की हा मुनी म्हणजे ज्याच्या मनामध्ये ईश्वराशिवाय दुसरा विचारच नाही असा जो आहे तो वामदेव कसा होता? शुद्ध आहे, अतिशय शुद्ध आहे. शुद्ध असणं याचा अर्थच असा आहे की त्याच्या ठिकाणी विकार संभवत नव्हते आणि त्याच्या वासना ज्या होत्या त्या सर्व वासना त्या वासनांचं अधिष्ठान जे आहे ते भगवंत हेच बनलेलं होतं. म्हणजे भगवंतमय पूर्णतः तो झालेला आहे. आणि पुन्हा त्याचं वर्णन असं आहे की सर्वांगाला त्याच्या भस्म आहे, रुद्राक्ष गळ्यामध्ये आहे.
हे भगवंताचे सुरक्षा गार्डच आहेत, हे लक्षात ठेवावं. वेळी सावध करणाऱ्या या गोष्टी असल्या कारणानं आपण गंध लावतो, भस्म लावतो, त्याचबरोबर पुष्कळ वेळा अंगारा लावतो. घरामध्ये सुद्धा मुलं जर किरकिर करायला लागली, त्रास द्यायला लागली, तर अन्य कोणत्या शक्तीचा प्रादुर्भाव झाला असेल अशा प्रकारच्या विचारानं त्या मुलांनाही आपण अंगारा लावत असतो. इथं काय झालं, वामदेवाला त्या ब्रह्मराक्षसानं आलिंगन दिलं. हे आलिंगन म्हणजे संतांचा सुद्धा, सत्पुरुषांचा किंवा सिद्ध पुरुषांचा, अवतारी पुरुषांचा जो देह आहे, त्या देहाचा सहवास सुद्धा अनेक दृष्टीनं फायदेशीर ठरत असतो. एक म्हणजे त्या देहामध्ये शुद्ध सत्वगुण असल्या कारणानं सत्वगुणाचा सहवास होतो. त्या देहामध्ये, संतांच्या देहामध्ये किंवा अवतारी पुरुषांच्या देहामध्ये आत्मबुद्धी कार्यरत असल्या कारणानं आलिंगन देणाऱ्याचं जे बुद्धितत्व आहे हे सुद्धा एक प्रकारची शुद्धी अनुभवतं. आणखी एक गोष्ट होती, ते म्हणजे आलिंगन देणारा जर वासनामय असेल तर त्याच्या वासनांवर प्रहार होतो आणि अंतःकरण निर्वासन करण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचं आलिंगन उपयोगी पडतं. ब्रह्मराक्षसानं आलिंगन दिलं खरं, पण त्या आलिंगनाचा त्याचा उद्देश जो आहे हा अत्यंत क्रूर अशा प्रकारचा उद्देश आहे. त्याच्यामध्ये प्रेम नाही, किंबहुना चैतन्याचा जिव्हाळा जो आहे हाही त्याच्यामध्ये नाही. आणि आलिंगन मात्र दिलंय. तो वामदेव कसा आहे तर तो कैवल्याचा पुतळा आहे. ज्ञानेश्वरांच्या बाबतीत जसं म्हणतात, कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा. तेव्हा या कैवल्याच्या पुतळ्याला अशा प्रकारचं आलिंगन दिल्यानंतर त्या ब्रह्मराक्षसाला काय झालं, जन्मजन्मांतरींचं स्मरण झालं. आता हे स्मरण म्हणजे काय, मागचे जन्म त्याला आठवले. इथं पुनर्जन्माचा विचार तो आपला विषय नव्हे, पण तरी सुद्धा अधिकारी पुरुषांनी पुनर्जन्म आहे असं सांगितलेलं आहे. भाऊसाहेब महाराज उमदीकर म्हणत असत पुनर्जन्म आहे. आणि हे सांगत असताना भाऊसाहेबांनी काय केलं तर निजवस्तूवर आपली दृष्टी जी आहे ती दृष्टी, त्या दृष्टीनं त्यांनी निजवस्तू बघितली आणि कन्फर्म करून घेतलं. त्यांनी निश्चितपणे असं सांगितलं की पुनर्जन्म आहे. तर या ब्रह्मराक्षसाला मागच्या काही जन्मांची आठवण झाली. जवळजवळ 25 जन्म त्याला आठवले. आणि एका जन्मामध्ये काही चांगल्या गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या. त्या चांगल्या गोष्टीच्या, शुभ गोष्टींच्या, शुभ संस्काराचा जो शेष पृथ्वी गर्भामध्ये किंवा आकाश तत्वामध्ये संचय जो त्याच्या पुण्याचा होता, त्या संचयाशी हा आपोआप जोडला गेला आणि म्हणला त्या माझ्या पुण्याईवर आज आपली भेट झालेली आहे. म्हणून त्यांनी वामदेवानं सांगितलं 25 जन्मामध्ये जी त्यांनी पापं केलेली आहेत त्या पापांचा उच्चार आपण आपल्या मुखाने कशाला करायचं, पोथी वाचत असताना होतोच उच्चार. त्या पापांचा उच्चार करायची काही गरज नाही. पण विलक्षण विकृत अशा प्रकारच्या मानसिकतेतून तो वागलेला होता. आणि राजा असताना राजधर्म जो आहे, राजाचं खरं काम काय असतं तर प्रजेचं संरक्षण करणं. यांनी आपला जो राजधर्म आहे तो अधर्मासाठी वापरलेला आहे. तो म्हणतो त्यावेळेला दुर्जय नाम माझं होतं, त्याला नावही आठवलं आणि सांगितलं की या नावाप्रमाणेच मी वेगवेगळ्या पद्धतीनं अधर्मानं वागलो, गैरकृत्य केली आणि त्या गैरकृत्यांचा परिणाम जर कोणता असेल तर मला वेगवेगळ्या प्रकारचे शाप मिळाले. आता शाप मिळाल्यावर नेमकेपणानं काय होत असतं,
आपणाला सांगतो की शाप जेव्हा बाहेर पडतो की नाही, तेव्हा मनाची विलक्षण कळकळ त्याच्या मागे असते. आणि तो शाप कुठं जोडला जातो माहिती आहे का? तर ज्याला शाप दिला जातो त्याच्या चित्तावर जाऊन ती जी शापवाणी आहे, ती शापवाणी चित्तावर अशा तऱ्हेनं चित्ताच्या ठिकाणी संक्रांत होते की त्या ठिकाणी एक गोळाच वेगळा तयार होतो. तेव्हा अशा प्रकारचे अनेक शाप त्या ब्रह्मराक्षसाला मिळालेले होते. आणि त्या शापांचा परिणाम जर कोणता असेल तर त्या सर्व शापांच्यामुळं याला ब्रह्मराक्षस ही योनी प्राप्त झालेली आहे. या योनीचं वैशिष्ट्य असं आहे, या योनीची एक 6-7 वैशिष्ट्य आपण बघायला काही हरकत नाही. एक म्हणजे हा जो देह असतो ब्रह्मराक्षसाचा, हा देह वायुरूपच असतो. आणि वायुरूप असल्यामुळं स्थूल देह हाडामासांचा नसल्यामुळं या योनीमध्ये उपभोगाची इच्छा असून सुद्धा उपभोग घेता येत नाहीत आणि तळमळत राहावं लागतं. हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य. दुसरी गोष्ट अशी असते की कालतत्व जे आहे ते कालतत्व या देहाला अशा तऱ्हेनं आपल्या आत सामावून घेत असतं की किती काळ गेलाय हे कळतच नसतं. कालतत्वाच्या बाहेर म्हणजे कालतत्व अगाध अशा प्रकारे त्या ठिकाणी कार्यरत होत असतं. म्हणजे भोग संपायचा तर अमुक एक काळात निश्चितपणे संपेल याचं ज्ञान त्याला काय होत नाही आणि तो तसाच त्या अवस्थेमध्ये राहतो. तिसरी गोष्ट जर कोणती असेल तर आपल्या इथं मनुष्य देहामध्ये असताना ज्या नीतितत्वांच्या कल्पना असतात, कल्पना म्हणजे ती तत्व प्रत्यक्ष जर आचरणात असली तर मनुष्याला सुख आणि समाधान लाभत असतं, आचरणात आणली तर. पण अशा प्रकारची तत्व त्या देहाच्या कर्मविपाकामुळं त्याला सुचेनाची होतात आणि बुद्धितत्व त्याचं काम करत नाही. ही तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट अशी आहे की त्याला जरी वाटलं की आपण अशा प्रकारे वागलो म्हणून हे फळ आता आपणाला मिळतंय, तरी फळ भोगल्याशिवाय त्यातून त्याला बाहेर पडता येत नाही. बाहेर पडायचं असेल तसा सक्षम अशा प्रकारचा महात्मा त्याला भेटावा लागतो, ज्याची काळावर सत्ता आहे, ज्यानं चराचर गत चैतन्य जाणलेला आहे आणि जो आत्मावस्थेमध्ये आहे असा महात्मा भेटावा लागतो, तरच काहीतरी त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. पाचवी गोष्ट अशी आहे, अशा ब्रह्मराक्षसांची जी वृत्ती असते ही वृत्ती क्रौर्यानं परिप्लुत झालेली असते. क्रूरपणा त्याच्या ठिकाणी विलक्षण असतो. म्हणजे सुखदुःखाच्या ज्या आपल्या पृथ्वीवरच्या संकल्पना असतात त्या संकल्पनांपेक्षा एकंदर सगळ्या प्रकारे कसा नाश करता येईल किंवा घृणा निर्माण होईल अशा प्रकारचं वर्तन कसं चालू ठेवावं याविषयी हे दक्ष असतात. आणि सहावी गोष्ट अशी आहे की त्या अवस्थेतून सुटण्यासाठी म्हणून परमात्म्याची प्रार्थना करावी, त्या परमशक्तीची प्रार्थना करावी हा विचार त्यांच्या ठिकाणी असत नाही. आता या ब्रह्मराक्षसाचं सुद्धा म्हणजे परमात्मा शक्ती सुद्धा तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे कार्य करत असते याबाबत आपण या माध्यमातून जर विचार केला तर आपणाला असं आढळेल की काहीतरी पुण्य त्यांनी केलेलं होतं 25 जन्मापूर्वी आणि त्या पुण्याईचा जो साठा विश्वगर्भामध्ये आहे त्या साठ्यामुळं वामदेवाला सुद्धा त्या क्रौंचारण्यात जाण्याची बुद्धी निर्माण झाली. आपण म्हणतो की शुद्ध, बुद्ध आणि ब्रह्मज्ञानी अशा वर्णनाचा जो वामदेव आहे हा क्रौंचारण्यात वामदेवाला सुद्धा फिरायला अनेक ठिकाणं असतील, पण क्रौंचारण्यातच तो का गेला? दंडकारण्याच्या दक्षिणेकडचा भाग म्हणजे क्रौंचारण्य असं म्हणतात.
त्याचं मेंटल मॅपिंग कसं करता येईल हे आपण बघा. तर त्या अरण्यातच तो का गेला, तर त्या ठिकाणी एक विलक्षण अशा प्रकारचा या ब्रह्मराक्षसाच्या निमित्तानं त्याच्या जसे पापाचा विचार त्या ठिकाणी वावरत होता किंवा ब्रह्मराक्षसाच्या माध्यमातून जसं पाप वावरत होतं, तसंच एका जन्मातलं कुठल्या तरी पुण्याचं जे होतं ते पुण्यही कार्यरत होतं. त्यांनी पुण्याही काय केलेली होती, तर काही जमीन ब्रह्मवृंदांना दिलेली होती. आणखी काही पुण्याईचा भाग गुरुचरित्रामध्ये वर्णन केलेला आहे. तर त्या पुण्याईचा भाग म्हणून वामदेव त्या ठिकाणी गेलाय असं म्हटलं तर वावगं होणार नाही. कारण सिद्ध पुरुष, सत्पुरुष, महापुरुष, अवतारी पुरुष यांचा संचार सुद्धा काही उगीच होत नसतो. ज्या ठिकाणी संचार होतो त्या ठिकाणी खरोखरच काहीतरी कोणत्या तरी शक्ती त्यांना खेचून घेत असतात आणि त्या अशासाठी खेचतात की ज्या योगे काही विधायकता पुन्हा निर्माण होईल आणि एकंदर सृष्टीचं जे संचलन आहे केवळ दृश्य सृष्टीचं नव्हे तर अदृश्यातलं प्रचलन सुद्धा नीट रीतीनं होत राहील. या दृष्टीनं तो त्या ठिकाणी वामदेव गेले आणि ब्रह्मराक्षसानं त्यांना मिठी मारली. या मिठीतनं सुद्धा अनेक गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. कोणती, तर त्या ठिकाणी आपणाला सांगतो की एक विलक्षण सत्वबुद्धी त्या ब्रह्मराक्षसाच्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्याला पश्चाताप झाला. मागच्या एका प्रवचनामध्ये मी असं सांगितलेलं होतं की पश्चात्तापानं काय होतं. गुरुचरित्रकारांनी किंवा 28व्या गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये सांगितले, पाप कितीही जरी थोर असलं तरी सुद्धा पश्चात्ताप जर झाला तर पाप दग्ध होऊन जातो. पण पश्चात्तापाचं नाटक करून पाप कधी दग्ध होत नाही. खरा पश्चात्ताप व्हायला पाहिजे. आणि पश्चात्तापाची जी भूमिका आहे ही भूमिका सुद्धा स्वसंवेद्य आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं पश्चात्ताप झालाय का नाही हे ज्याचं त्यालाच कळतं. दुसऱ्यानी त्याचा विचार करण्यात काही अर्थ असत नाही किंवा त्याच्याकडे पाहून याला पश्चात्ताप झालाय असं मानणं. कारण काय की नाटक हा सुद्धा भगवंताचा एक अत्यंत महत्त्वाची ती लीला आहे. आणि म्हणूनच सद्गुरुनाथ महाराजांना वाडीला असं म्हणतात. ते कसे आहेत, तर कपट नाटक सूत्रधार. ते कसे आहेत, तर हे नाटक जगाचं जे आहे चाललेलं, या नाटकाचा सूत्रधार तो आहे. खरं त्यांच्या हातामध्येच ते आहे सगळं. पण नाटक मात्र चालून देतात. प्राण्याला असं वाटतं की प्रत्येक वेळा जर कोणती गोष्ट आयुष्यामध्ये कार्यरत होत असेल तर आपल्या देहाला चिकटलेला जो मी आहे जन्मापासून, तो मी काही शेवटी जाईपर्यंत खरा मी कोण कळत नाही. तो खोटा मीच आडवा येत असतो. आणि त्यामुळं मनुष्याला असं वाटतं की मी करतो सगळं. योगस्थक कुरु कर्म आणि भगवंतांनी सांगितलेलं आहे, अरे कर्म करायला परवानगी आहे, पण कशी कर्म करा, योगस्थक कुरु कर्माने. अशा जाणीवेतनं कर्म प्रगट होऊ दे की त्या कर्माचा करता मी नाही. अगदी साधा तुम्हाला सांगतो विचार याच्यामध्ये असा आहे की मी करता नाही ही जाणीव जर दृढ झाली तर आपोआपच आयुष्यामध्ये अकर्तात्मयोग सिद्ध होत असतो. ज्या योगातून आपणाला पराकोटीचा आनंद मिळतो आणि मनुष्य काय होतं, कृतार्थ होतो. कृतार्थ होतो म्हणजे काय होतो, तर सर्व प्रकारचे अर्थ जीवनातले जे आहेत, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, या सर्व अर्थांची प्राप्ती होते. पण त्यासाठी अकर्तात्म योग हा सिद्ध व्हावा लागतो. सिद्ध पुरुषांच्या ठिकाणी त्यांच्या देहांच्या रूपानं हा योग प्रत्यक्ष वावरत असतो असं म्हणायला सुद्धा आपणाला हरकत नाही. म्हणून सिद्धांच्या चरणी मस्तक का ठेवावीत,
तर त्यांच्या चरणी मस्तक ठेवल्यानंतर मस्तकाचा जो सहस्र दलचक्राचा भाग आहे त्या भागाकडं त्यांची दृष्टी कृपादृष्टी गेली तर ते सहस्र दलचक्र जागृत होण्यासाठी त्याचं प्रचलन होण्यासाठी साधकांना त्यांची मदत होत असते. आता वामदेवाला तर या राक्षसांनी आलिंगनच दिलेलं आहे. या आलिंगनाचं आणखी जर कोणतं वैशिष्ट्य असेल तर वामदेवाचं हृदय जे आहे ते त्या राक्षसाच्या हृदयाला निश्चितपणे लागला असेल. आता आपण म्हणू की राक्षसाचा देह केवढा, वामदेवाचा देह केवढा, पण मायावी योनीमध्ये देहरचना सुद्धा किंवा सिद्ध पुरुषांच्या संकल्पानं देहरचना सुद्धा बदलू शकतात अशी काही उदाहरणं आपणाला पाहायला मिळतात. कारण का गुरुचरित्राच्या श्रीविक्रमाच्या अध्यायामध्ये आहे किंवा गाणगापूरला महाराज गेले तेव्हा ब्रह्मराक्षसाचा देह जो आहे तिथल्या गाणगापूरला जो ब्रह्मराक्षस होता तो मनुष्य रूपे होऊन येरू लोळ तसे पदकमळी असं वर्णन आहे. सद्गुरुनाथ महाराजांच्या चरणी मनुष्य रूपानं तो लोळायला लागला म्हणजे त्याचा देह त्यावेळा तेवढा झाला. तसं या ब्रह्मराक्षसाचा देह सुद्धा काय वामदेवांना आलिंगन देत असताना कदाचित त्या देहाची रचना ही बदलली असेल आणि या आलिंगनातून त्याला स्फुरण झालेलं आहे. त्या स्फुरणाचं माध्यम जर कोणतं झालं असेल तर वामदेवाच्या ठिकाणी असलेला जो विलक्षण विवेक आहे तो त्याच्या अंतःकरणामध्ये संक्रांत झाला असला पाहिजे आणि त्या विवेकातून त्याला असं वाटायला लागलं की खरोखर अत्यंत नीच अशा प्रकारच्या योनीमध्ये जो मी प्राप्त झालो त्याचं कारण जर कोणतं असेल तर माझीच कर्म आहे आणि माझी जी दुष्कृत्य माझी जी वाईट कृत्य आहेत त्याच्यातून मला हे भोग भोगावे लागतात म्हणून त्याला पश्चाताप झाला आणि त्या पश्चातापामुळं काय झालं तर त्याच्या ठिकाणचं क्रौर्य मावळलं आणि एक प्रकारचं त्याच्या अंगामध्ये जी शक्ती होती ती शक्ती ही क्षीण झाली. म्हणजे तमोगुणावर सत्वगुणानं केलेली ती मात आहे. अध्यात्माच्या परिभाषेत सांगायचं झालं तर तमोगुणाचा त्या ठिकाणी काय झाला पराजय झाला आणि तो ब्रह्मराक्षस वामदेवानं शरण आला. म्हणलं हे कसं काय झालं हे मला कळत नाही पण आपण सांगा की या सर्वाचं कारण जर कोणतं असेल किंवा हा बोध मला झाला हे जन्म आठवले हे सगळं का झालं तर मग वामदेवानी त्याला जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर आपण पुढच्या प्रवचनात ऐकायचं आहे. हरिही ओम. विठ्ठल 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 विठ्ठल